आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा आज या आदिवासी आरक्षणाला संरक्षण भेटावं या निमित्तानं या अकोले तहसीलवरती आपण हजारोच्या संख्येने चालून आलो. त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आदरणीय आदिवासी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष लांगी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन झालं, ज्यांनी परखडपणानं सरकारला सुनावलं, ते मारुतीराव मेंगाळ, त्याचबरोबर कवी तुकाराम धांडे, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, समोर बसलेली माझी मायबाप आदिवासी जनता, उपस्थित सर्व मीडिया. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण सातत्यानं अनुभवत आलोय की निवडणुका आल्या की वेगवेगळ्या आरक्षणाचे मोर्चे निघतात. त्यातल्या त्यात आपल्या आदिवासींचं बोलायचं जवळजवळ 1980 पासूनचा हा घाट आरक्षणाचा घातला गेला. त्यावेळेस यशवंत शेरेनं धनगर बांधवांना आरक्षण मागितलं होतं, पण त्यावेळेला ते स्वतंत्र आरक्षण मागत होते. आज मात्र एक गोपीचंद पडळकर सारखा एक तुकार नेता पुढे येतोय आणि आज त्यानं घाट घातलाय की आम्हाला आदिवासींचं आरक्षण. त्याला हे माहीत पाहिजे, किंवा धनगर बांधवांच्या माहितीसाठी मी सांगतो की आदिवासी नुसतं आरक्षण नाही, आदिवासी फक्त नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण भेटावं म्हणून हे आरक्षण नाही आहे. आदिवासीची एक स्वतंत्र संस्कृती आहे, एक स्वतंत्र राहणीमान आहे, आदिवासीचा स्वतंत्र धर्म आहे. आणि मग ह्या आदिवासी धर्मामध्ये, ह्या आदिवासी समाजामध्ये तुम्ही कसं येणार? कधी तुमच्या रोटी बेटी व्यवहार आमच्याशी झालेत का? असं काही तुम्ही याच्या आधीचं तुमच्यात आणि आमच्या साधर्म्य तरी काय? माणूस म्हणून आपण एक आहे इथपर्यंत ठीक आहे, आपण भारत देशाचे नागरिक आहे एक म्हणून ठीक आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 341 घटनेच्या कलमानुसार आम्हाला आरक्षण दिलं. ते आरक्षण देताना त्यांनी हा आदिवासी समाज कुठे राहतो त्याची एक त्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे की सातपुडा असेल किंवा सह्याद्रीच्या रांगा असेल, ह्या कुठल्या परिसरामध्ये हा आदिवासी समाज जास्त प्रमाणामध्ये राहतो. आणि मग त्यामध्ये कोणत्या जाती जमाती येतात, आमच्या जवळजवळ 47 जमाती त्यामध्ये येतात. याचं स्पष्टीकरण सगळं बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आता मला सांगा की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात हुशार माणूस म्हणून कोणाची गणना झाली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोंद झालेली आहे. आणि आज तुम्ही जर सांगत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं चूक झाली, ड ऐवजी जर र झाला तर र चा ड झाला आणि ड चा र झाला असं जर सांगत असेल तर हे कुणाला पटन का? आणि म्हणून धनगर हे आमच्यामध्ये आहेत, पण धनगर हे वेगळे आहेत. आणि आज तुमच्या माहितीसाठी आपल्या ज्या 47 आदिवासी जमाती होत्या या महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या 2 जमाती लोप पावलेल्या आहेत. आज आपल्या 45 जमाती आहेत. आणि आज आदिवासींचं जे अस्तित्व आहे, आज थोडाफार जरी आदिवासींमध्ये जो बदल झालाय तर फक्त या आरक्षणामुळे झालेला आहे. आणि मग जर या आरक्षणामध्ये तुम्ही घुसले तर तुम्ही एकतर भटक्या समाजातले आहेत. आदिवासी समाज हा काही भटका नाही आहे. दुसरी गोष्ट, आदिवासी समाज हा रंजलेला गांजलेला आहे. आजही काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही, अजूनही वाड्या पाण्याला रस्ते पोचलेले नाही आहेत. आजही तुम्ही जर बऱ्याच ठिकाणामध्ये राहायला घरं नाहीयेत, घरांसाठी जागा नाहीयेत, नोकरी बाकीचा प्रश्न तर लांबच लांब, शेती नाहीये, दुसऱ्याच्या शेतात काम करतात, वीट भट्ट्यांवरती काम करताय, अशा परिस्थितीमध्ये हा समाज जगतोय. आणि मग हा समाज या परिस्थितीत जगत असेल आणि आज तुम्ही मात्र या समाजावरती घालाघालू पाहताय, आम्हाला त्यातलं आरक्षण द्या. जर सरकारनं हे चूक केली तर बांधवांनो आपलं अस्तित्व काहीच राहणार नाही. एकही पोरग आपल्या नोकरीला लागू शकत नाही, आपलं एकही पोरग शाळांमध्ये जाऊ शकत नाही. ही परिस्थिती जर निर्माण व्हायची असेल, होऊ द्यायची नसेल, तर आपण सगळ्या समाजाने एकत्र राहिलं पाहिजे. आणि विशेषतः माझी तरुणांना हक्क आहे, आज ज्या परिस्थितीत तुम्ही आल्यात
भविष्यामध्ये परत जर आपल्याला आंदोलन करायची वेळ आली, रस्त्यावरती उग्र आंदोलन उभी करायची वेळ आली, तर अख्ख्या समाजानं, अख्ख्या तरुणांना ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आज परिस्थिती काय आहे? आज आम्ही 25 आमदार, बऱ्याच वेळेला बरेच वक्ते बोलून जातात. मागच्या त्या 5 तारखेच्या आंदोलनात काही जण म्हणे हे आमदार करतात काय. आता हे आमदार काय करतात हे सांगतो. ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीची आता बैठक झाली. त्याच्या आधी जिरवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 25 आमदार एकत्र आलो आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिला की आम्ही सगळे आमदार एकत्र आहोत. जर ह्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी झाली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू. मग हे जर आम्ही आमचं म्हणणं मांडतोय, आम्ही हक्कासाठी लढतोय, आता ह्या ज्या शाळा बंद करू पाहत आहे त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या गव्हर्नमेंटच्या शाळा बंद पडणार. त्याच्या पुढचं सांगतो की प्यासा क्षेत्रातली भरती चालू आहे. प्यासा क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या भरती होणार आहेत, बाकीच्या भरत्या होणार आहेत. तर त्यामुळे आता नवीनच्याला सरकारनं निर्णय घेतलाय, सरकारला निर्णय भाग घ्यायला पाडला आम्ही की आता आदिवासी आयोगाची स्थापना होणार आहे. म्हणजे आदिवासींचा आयोग होणार, आपला निर्णय घेणार. आता ज्यावेळेस आदिवासी आयोग स्थापन होईल तर हा जर आदिवासींमध्ये कुणाला घ्यायचं, हा अहवाल पुढे पाठवायचा असेल तर पहिल्यांदा आदिवासी आमदारांना विचारावं लागेल. ह्यासाठी आपण आदिवासी आयोगाची स्थापना करतोय. परंतु इकडे काहीतरी बोलायचं, मध्ये काहीतरी मला वाटतं अमीर भांगरे का कुणीतरी म्हटलं की ह्या इथल्या शाळा बंद व्हायला लागल्यात. अरे बाबा, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे असताना आणि वैभव पिचड जिल्हा परिषद सदस्य असताना सातेवाडीतल्या 19 शाळा बंद पडल्या. त्यावेळेला तुम्ही काही बोलले नाही. तिथल्या आजही आमच्या मुलांची वाईट अवस्था आहे. त्यावेळेला काय झालं हे तुम्हाला माहित नाहीये का? मग तुम्ही ह्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज जर तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्याला सांगत असतील का लोकांना म्हणत असतील की येऊ नका, मारुतराया त्या दिवशी आपण जाणून बुजून ज्या दिवशी 5 तारखेला त्याच्या आधी आमची बैठक झाली होती, पण 5 तारखेचा त्यांचा मोर्चा सक्सेस व्हावा म्हणून आपण मीडिया पुढे गेलो नाही. आपण मीडिया पुढे सांगितलं नाही की आम्ही स्वतंत्र म्हणण्यापेक्षा पक्षविरहित सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही आंदोलन करतो हे सांगितलं नाही. का सांगितलं नाही? तर त्या मोर्चालाही लोक आले पाहिजे. त्या मोर्चालाही ते समाजासाठी भांडताय म्हणून तो पण ते काय झालं की तो मोर्चा मला धनगरांच्या विरोधातला वाटलाच नाही. तो किरण लहामटे मारुती मेंगाच्या विरोधातलाच मोर्चा वाटला. खरं तर त्या मोर्चामध्ये भाषण किरण लहामटेवर झाले. अरे ज्यांचा आरक्षण तो डीजे का बीजे काय सांगताय? ज्याचा आरक्षणाला विरोध तो म्हणतो तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही इथले आमदार झाले, तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही डॉक्टर झाले, आणि तुम्ही त्यांना घेऊन इथं भाषण करताय. तो ज्या नको त्या भाषणं आणि नंतर त्यांचे सहकारी म्हणताय आदरणीय बीजे साहेब. अरे तुम्ही जर अशा माणसाला आदरणीय म्हणत असतील, पांडे साहेब सांगतात की तिथं प्रचंड जनसमुदाय होता, आतापर्यंत असा मी मोर्चा पाहिला नाही. त्यांना 9 ऑगस्टचा आदिवासी जागतिक दिन आठवला आणि त्यांना हे सांगायचं होतं म्हणजे मी मीडिया पुढे बोलन आणि हे सगळं महाराष्ट्रात पसरण आणि मग काहीतरी आम्ही वेगळं उभं केलं. नक्की पांडे साहेब, तुम्हाला आदिवासी सेवक पुरस्कार भेटलेला आहे. त्यांनी तो तुमची मागणी त्यांनी तो परत करावा. पांडे साहेब, तुमचं आदिवासी समाजासाठी काय योगदान आहे ते तुम्ही सांगावं. पांडे साहेब, तुम्ही म्हटले यांना आरक्षण नाही तर आम्ही आमदार झालो असतो, तुम्हाला कोणी रोखले? जा ना तिकडे संगमनेरला उभा राहा, नाही तर अजून दुसरं कुठे उभं राहा, होऊन टाका आमदार. आमचं काय म्हणणं आहे? परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचं शल्य किती आहे तुम्हाला? आज जर आरक्षण नसतं तर आपल्याला इथं कुणी विचारलं असतं का? हे प्रत्येक जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. जसं आपण राघोजी भांगरेंच्या घरामध्ये फोटो लावतो, बिरसा मुंडाच्या घरामध्ये फोटो लावतो, तसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण आपल्या घराघरामध्ये फोटो लावला पाहिजे. कारण आज जे अस्तित्व आहे फक्त बाबासाहेबांमुळे आहे. क्रांतीचा वारसा आपल्याला राघोजी भांगरेनं दिला, राया ठाकरेंना दिला, आपल्याला बिरसा मुंडांना क्रांतीचा वारसा दिला, पण त्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो. आज जर आपल्याला आरक्षण तुम्हाला माहित नसेल तर त्या काळची जे नेते मंडळी आहेत त्यावेळेला त्यांनी घाट घातला होता की जंगलात राहणारी यांची जनगणना कोण करणार, यांना आरक्षण कसं द्यायचं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की त्यांची जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यांना खऱ्या आरक्षणाची गरज आहे. कारण त्यावेळेस सगळ्यात मागास समाज आपला होता आदिवासी समाज, आणि म्हणून ते आरक्षण भेटलंय. ही काय कोणी आटल्या मधले आदले आले, तुम्ही सांगत होते, बरेच लय नावं घेतले तुम्ही. कोणी उठतं आरक्षण देऊ, कोणी उठतं आरक्षण देऊ. जशी काय एका गगनगिरी महाराजाचा सप्ताह येऊन जेवून जा बाबा. अरे आरक्षण
आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, आमच्या बापानं आरक्षण दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो, विजय असो, नाही कुणाच्या बापाचं, म्हणून विजय असो. आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो, आज तुम्ही आलात, भविष्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार. शाळा बंद पडणार नाही. आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करताय, पण हेही शक्य नाही, कारण टाटा इन्स्टिट्यूटचा जो अहवाल आहे, तो अहवाल आपल्या बाजूने म्हणजे सत्य दिलाय. त्यावेळेस आम्हालाही वाटायचं, कारण ही टाटा इन्स्टिट्यूट नेमली, बरं ती भाजप सरकारच्या काळातच 14, 15, 16च्या दरम्यान नेमली. म्हटलं हा विरोधात गेला अहवाल तर काय करायचं, मॅनेज झाला तर काय. पण त्यांचा मनापासून धन्यवाद, त्यांनी खरा अहवाल सादर केला. सरकारची कोणतीच, मागच्या वेळेला मी महाविकास आघाडी सरकार म्हणतो तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, आता मी अजितदादा बरोबर आहे, त्यांचीही डेअरिंग होत नाही, यांचीही डेअरिंग तो अहवाल पुढे ठेवण्याची होत नाही. त्याचं कारण काय, कारण तो अहवाल आपल्या बरोबर आला आणि तो अहवाल दिल्याशिवाय आपलं आरक्षण दुसरं कुणालाही ते देऊ शकत नाही. आणि तो अहवाल आपल्या बाजून आहे. ज्या वेळेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूला भेटायला आपले आमदार गेले, तर त्यावेळेला मुर्मूर ज्या राष्ट्रपती आहेत, तुमच्या माहितीसाठी आदिवासींची अस्मिता किती असावी, आम्ही महाविकास आघाडीत होतो तरी त्यांना मतदान त्यावेळेला केलं होतं सगळ्या आमदारांनी. कारण शेवट आपलं कोणीतरी, आज भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती आपला आहे. आणि मग जर आपला राष्ट्रपती आपला प्रथम नागरिक आहे, तर आपल्यामध्ये धनगर समाज कसा घुसू शकतो. त्यांनी सांगितलं, कौन भी आएगा कौन भी जाएगा, ये घटना के सिवा किसी को आरक्षण हम नहीं दे सकते, कोई भी आने दो, मैं हूं ना इधर. एकदा द्रौपदी मुर्मू साठी टाळ्या वाजवा. त्यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. राष्ट्रपती कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा असं काही नसतं, पण ज्या पदावरती आहेत त्या पदावरून त्यांना न्याय द्यायचा असतं. आणि ते काम जिरवाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे आमदार तिथे गेले. आणि आजही जिरवाळ साहेबांनी जे सांगितलं त्यावेळेस आम्हाला विचारलं, काय करायचं आमदार साहेब. नाशिकच्या सभेला आम्ही एकत्र होतो, म्हणे आपण सगळ्या आमदारांनी जर 25च्या 25 आमदारांनी राजीनामा दिला तर चालेल का. आम्ही एक मताने सांगितलं, आपल्या पक्षाकडे राजीनामे फेकून द्या, आदिवासीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. जर आरक्षणच राहिलं नाही तर आपला उपयोग काय. आपल्यातच लोक, त्यामुळं मागाशी मीडियावाले मला विचारत होते, तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही अजितदादा बरोबर आहे, मग तुम्हाला आंदोलन करायची काय गरज पडते. तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट असावं म्हणून सांगतो. एक मुकुंदी व्हिडिओ दे रे मला. तुम्हाला मी ज्या वेळेला भाजपा बरोबर नाही गेलो, मी अजितदादा बरोबर गेलो. आणि त्यावेळेस जाताना मी अजितदादाला पहिली आग टाकली की मी तुमच्या बरोबर येणार, परंतु धनगर समाज आदिवासी समाजात यायला पाहतोय किंवा घुसखोरी झाली, त्याबद्दल तुमचं धोरण काय हे तुम्हाला पहिले सांगावं लागेल. तर त्यावेळेला त्यांनी भूमिका जाहीर केली की डॉक्टर साहेब, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, आणि काही झालं तरी तुमचं आरक्षण स्वतंत्र, ज्याला कुणाला आरक्षण द्यायचं ते आम्ही स्वतंत्र देऊ. थोडंसं सगळ्या कार्यकर्त्यांना मी ऐकवतो, सगळे पक्ष कसे, सगळे नेते कसे, थोडंसं तुम्ही ऐकलं पाहिजे. आवाज वाढव. आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अंतर आहे धनगर आणि धनगड मध्ये. आवाज वाढव रे. धनगड म्हणतात, आपल्याकडे धनगड म्हणतात. त्याच्यामुळे आपली अडचण त्या ड आणि र मध्ये झालेली आहे. पण अर्जुन मुंडाजींना मी सांगून थकले की ड आणि र मध्ये अंतर असलं तरी त्याचा अर्थ तेच आहे. जसे ते तिथे धनगड आहे तसे हे महाराष्ट्रात धनगर आहेत, पण ते काय अजून केंद्र सरकारच्या अजून लक्षात येईना. कारण अनेक वेळा असं झालेलं आहे की मी आरक्षणाबद्दल बोललेले आहे आणि केंद्र सरकारमधून मला उत्तर आलेलं आहे किंवा त्यांच्या पक्षाचे जेव्हा खासदार म्हणतात ते असं बोलतात कि धनगढ़ और धनगढ़ में तो अंतर है ही, लेकिन हम हमारा आरक्षण बताया हम नहीं होने देंगे।
आप जहां से भी धनगर को जे देना है दे दो, लेकिन हम एसटी का आरक्षण उनको नहीं देंगे। ही भारतीय जनता पक्षाची ऑफिशियल पार्लमेंटची लाईन आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक लाईन देतात। आता हा आवाज कुणाचा होता ऐकला बिरसा? त्या म्हणतात केंद्र सरकार म्हणजे भाजपा सरकार आदिवासींचं आरक्षण धनगरांना द्यायला तयार नाहीयेत आणि राज्य सरकार मात्र खोटं खोटं सांगतंय आणि धनगर आणि धनगडी एकच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता तुम्ही तर गड्या हो, मी जुन्नरला आलो होतो, पवार साहेब माझेही नेते आहेत, पण कुणीच धनगर आणि आदिवासी आरक्षणाबद्दल कुणीच काही बोलत नाही। मग हे गोल गोल 75-76 वर्षाचं राजकारण झालं। आता हे सगळे जर आपल्याला रस्त्यावर सोडणार असतील तर आपण आज निर्णय घ्या, जो आपल्या समाजाचं रक्षण करेल, जो आपल्या समाजाचं बाजू विधान भवनामध्ये मांडल, केंद्र सरकारमध्ये मांडल, त्याच्याच मागं आम्ही उभं राहू। हा आज आपण सगळ्यांनी निर्णय केला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपल्या समाजाचं रक्षण शेवटी आपल्या सगळ्यांना करायचं आहे। ते जे काही निवडून गेलेले 25 आमदार असतील, कोण खासदार असेल, यांना सगळ्यांना आपल्याला याचं संरक्षण करायचं आहे। नाहीतर ह्या निवडणुकीच्या याच्यामध्ये प्रत्येक जण मताचं राजकारण करणार आणि आपल्याला मात्र रस्त्यावर सोडणार। स्वातंत्र्याचे 75 वर्ष झाले, आपल्याला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाचं राजकारण करून हे जर निवडून येत असतील, मला आठवतं 2014 साली पिचडांनी इथं मोठा मोर्चा काढला होता। त्यावेळेला वैभव पिचड हे त्या आरक्षणाच्या फक्त मोर्चाच्या निमित्तानं त्यावेळेला निवडून आले। मी त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो, ज्या वेळेला एका कार्यकर्त्यानं सांगितलं की यानंतर किरण लहामटे बोलतील। मधुकर पिचडांचं भाषण 4 वाक्यानंतर त्यांनी तो माईक हिसकून घेतला आणि मध्येच बोलायला सुरुवात केली, कारण त्यांना वाटलं जर ह्या किरण लहामटेच्या हातात माईक गेला तर कदाचित आपल्या काळामध्ये 1.5 लाख घुसखोर घुसलेत हे जर निघालं तर समाज आपल्या पोराला पाडून टाकलं आणि पोराची लॉन्चिंग होणार नाही। आपला समाज भोडा इकडं म्हणायचं आदिवासीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, तिकडं म्हणायचं धनगराच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आणि निवडणुका काढून घ्यायच्या। त्याच्यानंतर 2019ला तो मुद्दा कदाचित त्यांना भेटला नाही आणि त्याच्यानंतर कारण त्यावेळेला गेले होते ते भाजपमध्ये, त्यांना वाटलं आता भाजपचं सगळं वातावरण आहे आपण निवडून येऊ आणि समाजाने उलटा करून टाकला। आता आला 2024 जवळ, 2024 जवळ आला म्हणून परत एकदा तिकडे हे सुरू झालं। परंतु हा आता बाबा तुम्ही तर म्हटलं त्याला सांगितलं पण तो समाजच विसरला, कारण त्यांना माहिती आहे आता विरोधात बोलून काय, इथं 2024ला एखादं आपल्याला तिकीटच आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे। आणि मग आज निळवंड्याचं पाणी खाली घेऊन जाण्यासाठी काही नेते मंडळी आली, हे नेते मंडळीला जाऊन भेटले, बाकीच्यांनी विरोध केला त्यांचं स्वागत आहे। पण तिथं काही जणांनी माझ्या नावाच्या घोषणा दिल्या की काय आजी माझी आमदारांचा निषेध असो तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांना मी कालच सांगितलं होतं की माझा समाजाचा मोर्चा आहे, मला त्या समाजाच्या मोर्चाला गेलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, कारण जर आरक्षणाला धक्का पोचला तर आमचं अस्तित्वच धोक्यात आहे। आणि त्यांना हे पण सांगितलं होतं की साधारणतः ह्या 30 ऑक्टोबर नंतर तुमच्या उजव्या उच्चस्तरीय कॅनलला पण पाणी येणार आहे। हे सगळं सांगून जर जाणून बुजून फक्त घोषणा दिल्या जातील किंवा एवढा पारदर्शकपणे मी कारभार करतो, तिथं रस्ते आणि पुलाचं कुणी काही मांडलंच नाही। ऑलरेडी त्या रस्ते आणि पुलामुळं 4-5 बळी गेले आतापर्यंत, पण त्याबद्दल कुणी बोललंच नाही। आपल्याला राजकारण नाही करायचं, तेही आपले पाण्याचा हक्क भेटला पाहिजे, मूलभूत विकास झाला पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर ह्या तालुक्यामध्ये जे होऊ पाहते वर्षभरात काय होणार आहे, जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, प्रक्षोभित वक्तव्य केली जाणार आहेत, एकमेकांमध्ये असूया तयार केली जाणार आहे। एक लक्षात करा बांधवांनो, ह्या तालुक्यामध्ये जेवढे राहत आहे ते गोळ्या मेळ्यानं राहत आहे, आपण एकमेकाला भेटल्याशिवाय हे पुढे जाणार नाही। म्हणून कुणी काही केलं तर ज्या वेळेला शाळा बंदचे आंदोलन होतील आपण सगळ्यांनी त्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे।
जमिनीच्या प्रश्नाबाबत आंदोलन होतील त्यावेळेस आपण सहभागी झालं पाहिजे, पाण्याची आंदोलन होतील त्यावेळेला आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. आणि एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं पण ते स्वतंत्र मागत असतील तर त्यासाठी आपण त्याबरोबर सहभागी झालं पाहिजे. ही आपली कायम सलोख्याची भूमिका. आपण आदिवासींनी अख्ख्या देशाला अख्ख्या जगाला जगायला शिकवलं आणि आज मात्र हे आपल्या ताटातलं बुचाडायला लागलेत. म्हणून भविष्याच्या काळामध्ये सावध राहा. आवाज दिला, आज हजारोच्या संख्येने आलात, पुढच्या वेळेला ही जागा पुरली नाही पाहिजे. ते माझं जिथपर्यंत लक्ष जात आहे तिथपर्यंत माझी नजर नाही पुरली पाहिजे. इतका सगळा समाज पुढच्या वेळेला गोळा झाला पाहिजे. आज आपण निर्वाणीचा इशारा दिलाय. जर भविष्याच्या काळामध्ये आदिवासी आरक्षणाला धक्का लागाल तर त्यावेळेला आपल्याला काही पालघर आणि त्या परिसरावरून पाणी जे जातंय, कोकणातलं पाणी, तिथली धरणं आणि त्या धरणांचं पाणी मुंबईला जात आहे, तर त्यावेळेला आपल्याला तिकडे रस्त्यावर उतरावं लागेल. तिथं आपल्या स्वतःच्या गाड्या करून जावं लागणार. खरं तर मनोज जरांगेंचे जे आजचं आंदोलन चालू आहे आणि त्यासाठी जी भव्य सभा आहे त्या सभेसाठी जे मराठा बांधव दिलं त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे. खरं तर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं, त्यांना आरक्षण भेटावं, स्वतंत्र आरक्षण भेटावं, त्यासाठी आमच्या सदैव शुभेच्छा आहेत. पण त्यांचा आदर्श घ्या. त्यांचा आदर्श याच्यासाठी घ्या की त्यांना आरक्षणासाठी तळमळ आहे. आपण तर याचा 75 वर्ष याचा लाभ घेतोय आणि जर त्याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. जर आरक्षण गेलं तर आपल्याला कोणी विचारणार नाही. बाबांनो, आरक्षणामुळे आपल्यामध्ये जर दुसरे समाज घुसले तर आपल्याला शाळेत सुद्धा जागा भेटणार नाही. आज आम्ही 60-65% शाळांमध्ये, हॉस्टेलांमध्ये आम्ही जागा व्हावी म्हणून अपेक्षा करतोय. माझी संगमनेरची एक मुलगी आहे, बहीण आहे, तिला मला वाटतं 86 का 83% ऍडमिशन भेटले, त्याच्या खालच्यांना ऍडमिशन नाही. आणि ज्या वेळेला हा इतर समाज येईल आपल्याला वसतिगृह बंद होतील, आपल्याला सवलतींमधला काहीच लाभ भेटणार नाही. डॉक्टर इंजिनियर होणं तर सोडून द्या, आपला शिक्षक शिपाई सुद्धा होऊ शकत नाही. ही सगळ्यांनी जाणीव ठेवा. आणि म्हणून सगळ्यांनी आज जसे एकत्र आले भविष्याच्या काळातही एकत्र या आणि आपल्या समाजाची एकजूट ह्या महाराष्ट्राला दाखवून द्या. आपण जर धडक दिली तर नक्कीच सरकार जाग्यावर येईल आणि आपल्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. परत एकदा तुम्ही आलात, तुमचं मनापासून आभार. मारुतीराया, तुम्ही मगाशी म्हटले की 9 ऑगस्टचा आपण जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्रामध्ये मोठा केला. पुढच्या वर्षी आपण हा दिवस मोठा करणारच आहोत. पण आपली संस्कृती काय आहे ती यांना दाखवून देऊ. इतक्या शांत पद्धतीने एवढा मोठा त्यावेळेला आदिवासी जागतिक दिन झाला किंवा आज एवढी मोठी संख्या आली, कुठं ट्रॉफिकला अडचण नाही, कुणाला अडचण नाही, कुणाला त्रास नाही. पण आपण सरळ मार्गाने राहणारी माणसं आणि हे 4-2 टोळ येतात आणि आपल्यावर टीका करतात. खरं ह्या टोळांना त्यातल्या त्या समाजानं यांना वाळीत टाकलं पाहिजे. कारण यांच्यामुळं आपल्या समाजाची चव जाते, यांच्यामुळं तुमचा समाज बदनाम होतो. त्यामुळं त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे. आदिवासी समाज हा निसर्ग संवर्धक आहे. आम्ही डोंगराची पूजा करतो, वाघाची पूजा करतो, झाडाची पूजा करतो. आणि म्हणून आम्हाला आमची संस्कृती ही जगामध्ये आदर्शी संस्कृती आहे. आमची संस्कृती मातृसंस्कृती आहे आणि धनगरांची संस्कृती पितृसंस्कृती आहे. त्यामुळं हाच आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळं सरकारला निर्वाणीचा इशारा आहे. त्या गोप्याचं ऐकून तुम्ही काही येडे होऊ नका. आणि त्याला पहिली गोष्ट, तोच त्या बारामतीमध्ये त्याचं डिपॉझिट जप्त झालंय, त्याचं ऐकून तुम्ही जर आरक्षण दिलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. हा सरकारला निर्वाणीचा इशारा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय भारत, जय आदिवासी. वैशाली बॅग हाऊस मध्ये खरेदी करा आकर्षक बॅग आणि विशिष्ट खरेदीवर मिळवा पैठणी चक्क मोफत. चला तर मग खरेदी करा बॅग आणि मिळवा पैठणी अगदी मोफत. वैशाली बॅग हाऊसची भव्य कॉम्बो ऑफर सुरू. 4 प्रवासी बॅगचा सेट मिळवा फक्त आणि फक्त 1000 रुपयात. तसेच लेडीज बॅग, प्रवासी बॅग यांच्या असंख्य व्हरायटी वैशाली बॅग हाऊस मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगरपंचायत रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली रासने.